वडिलांचा वाढदिवसाचं नियोजन केलं आणि आज वडिलांना कोणती हवी नको ती गोष्ट पाहण्याकरता पुण्यावरून डायरेक्ट उपस्थित राहतात। याच्यासारखी मोठी गोष्ट तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही। त्यांनी काय मला पाकिट दिलेलं नाही त्यांचं कौतुक करायला, कारण जे चांगलं आहे ते बोललंच पाहिजे, ऐकून जा। आणि त्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला। पण ऐका, संसार करत असताना तुकोबरायांनी सांगितले की आई वडिलाला धन्यता दिली, पण लक्ष देऊन ऐका। आई वडिलाला धन्यता दिल्यानंतर पहिली गोष्ट अशी आहे की सगळेच आई वडील असतात, बरोबर आहे? तुम्ही ऐका, प्रत्येकाला मुलं होतात, मुलं झाल्यानंतर आई वडील होतात, पण सगळ्या आई वडिलाला तुकोबराय धन्यता देतात का? मोठ्यानं बोला, हो की नाही? नाही देत। मग कोणाला धन्यवाद देतात? जातीवंत आई बापाला तुकोबराय धन्यता देतात। पण त्या तुकोबरायांनी आई वडिलाला धन्यता द्यावी इतकी तुकोबरायांची ख्याती काय आहे त्यावेळेस ऐकून जा। म्हणजे प्रत्येक कीर्तनात प्रश्न असतो की जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग एखाद्या सामान्य कीर्तनकारानं घ्यावा आणि त्या अभंगावरती बोलावं आणि तुम्हाला उपदेश करावा। तुकोबराय हे म्हणतात, तुकोबराय ते म्हणतात, पण तुम्ही सर्वसामान्य लोक ऐकून जा। एका कीर्तनकाराच्या तुकोबरायांनी घेतलेल्या अभंगावरती बोलल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता, ऐका, आणि त्या अभंगावरती विश्वास ठेवल्यानंतर त्या अभंगाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करता। एवढा तुकोबरायांचा असा अधिकार आहे तरी किती मोठा, ऐकून जा। जगाच्या पाठीवर 33 कोटी देवांचं जर नाव घेतलं तर जगाच्या पाठीवर यम घाबरेल का नाही यात नवल नाही गड्या। जगाच्या पाठीवर 33 कोटी देवांचं जर नाव घेतलं तरी आलेला यम माघारी जाईल का नाही सांगू शकत नाही, पण जगाच्या पाठीवर माझ्या फक्त तुकोबरायांचं नाव घेतलं। तुकाराम 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 समर्थ समर्थ नाम गीता नाम गीता धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा थरथर कापतो, ऐकून जा। जगाच्या पाठीवर यम नावाची गोष्ट अशी आहे की ज्याच्या दारात यम उभा राहिला की चांगल्या चांगल्यांना जावं लागतं। मोठ्यानं बोला। आता बसलेले भालवडीकर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, यम बघितलाय का? विचार करून सांगा मला, यम बघितलाय? मोठ्यानं हो किंवा नाही म्हणायचं। बघितलाय? नाही बघितला। भालवडीकर तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे, बरोबर आहे? तुम्ही तुमच्या मतावरती ठाम आहे। माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या, यम येतो कशावर? कशावर येतो? हा, कायला बाड माणसं आहेत, यम बघितला नाही म्हणते, रेडिओ येतो म्हणते।
तुम्ही म्हणाल महाराज पदार्थ सांगत नाही, शास्त्रात सांगितलं यम रेड्यावर येतो. पण ज्या दिवशी दारात यम उभा राहतो ना त्या दिवशी चांगल्या चांगल्याला जावंच लागतं. ऐकून घ्या, माईक घेतल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला वायर फुकट आहे. ऐका, माईक घेतल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला वायर फुकट आहे. पकवास घेतल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला गट्टा, मोठ्यानं बोला, गट्टा फुकट आहे. मोबाईल घेतल्यानंतर चार्जर तुम्हाला फुकट आहे. ऐका, गाडी घेतल्यानंतर स्टेपनी तुम्हाला, फुकट आहे. शर्ट घेतल्यानंतर बटन तुम्हाला, फुकट आहे. तसा जन्म घेतल्यानंतर मरण तुम्हाला. त्याला एकच आणायची गरज नाही, एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे दारात. पण ऐकून जा, जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुमच्याही दारात मृत्यू येणार आहे. पण पहिली गोष्ट आहे, तुम्हाला धन्यता मानून घ्यायची असेल तर आई वडील चांगले व्हा गड्या. चांगले आई वडील होण्याकरता काय करावं लागतं, आता पटापटा माझ्याशी बोला. आमच्या गावातलं उदाहरण सांगतो, ह्या बापाला तुकोबराय धन्यता देतील की नाही एवढंच सांगायचं, पटापटा बोलायचं. ऐका, आमच्या गावात एक शेठजी होतं आणि शेठजीला 2 पोरं होती. किती? असं माझ्याशी बोललं तर मला बरं वाटतं. किती होती? हा, अगदी बरोबर, 2 पोरं होती. ऐका, 2 पोरं होती म्हटल्यानंतर प्रत्येकाला पैशाची गरज ही लागतेच. ऐका, आणि मग त्यावेळेस जरा पैशाची अडचण असल्यामुळं पोरांच्या बानं सांगितलं, एक काम कर पप्या, गावातल्या शेठजीकडे जा, गावातल्या शेठजीकडे 500 रुपये उसनान. किती? 500 रुपये उसनान. 500 रुपये उसनान म्हटल्यानंतर पप्यानं सांगितलं ठीक आहे. पहाटे पहाटे पप्या उठला, गेला शेठजीच्या घरी. आता ह्या बापाला तुकोबराय धन्यता देतील का मला एवढंच सांगायचं. ऐका, आणि घरी गेल्यानंतर प्रसंग असा घडला, शेठजी म्हणजे असा मोठाच्या मोठा बंगला होता आणि बंगल्याच्या समोर पोरग जाऊन उभा राहिलं. बंगल्याच्या समोर पोरग उभा राहिल्यानंतर पोरानं हाक मारली, शेठजी हाय का घरात? आता शेठजी म्हणजे काय माझ्यासारखं माईकच्या दांड्यागत होतं का? शेठजी म्हणजे असं टपूच्या टपू, ढोलच्या ढोलं. आणि शेठजी उन्हाळ्यात असं माडीव झोपलं होतं. माडीव म्हणतात ना इकडे तुषार महाराज, माडीव झोपलं होतं, माडीव. आणि माडीव झोपल्यानंतर प्रसंग असा घडला, शशिकांत महाराज तुमची माझी तब्येत लईच बारीक आहे. शेठजी म्हणजे असं टपूच्या टप्पू, आणि कीर्तनकाराचं जर वजन नसलं तर विचारा आशिष महाराजांना, माणसं व इचरत सुद्धा नाहीत. असा बारीक आमच्यासारखा कीर्तनकार असला, कीर्तनकार म्हणजे माणसाच्या डोक्यात एक फॅटच बसले. कीर्तनकारानं उपरनं बांधले त्याच्यावर त्याची खाली ढिरी पडली पाहिजे. कीर्तनकाराचा पहिला नेम, ऐका, कीर्तनकाराचा पहिला नेम उपरनं बांधले त्याच्यावर खाली त्याची ढिरी पडली पाहिजे. मला ढिरी नाही. कीर्तनकाराचा दुसरा नियम, कीर्तनकाराला बहारदस्त दाढी पाहिजे, मला दाढी नाही. कीर्तनकाराला बहारदस्त गाडी पाहिजे, मला गाडी नाही. मग मी कीर्तनकार खुशाल नाही म्हणते. मग तुम्हाला पोतराच दिसायलोय का काय? ऐका, शेठजी असं वर बसलं होतं, झोपलं होतं. शेठजीनं पप्याचा आवाज ऐकला आणि उठलं. आणि शेठजी म्हणजे असं जुन्यातलं धोतर लुंगी वगैरे लावलेलं शेठजी, असं ढिरी बिरी. आणि शेठजी असं जवळ आलं माडीवरनं आणि त्या पॅरेफिटला हात लावलं ना, असं वरनं वाकून बघितल्याबरोबर शेठजीला खाली पप्या दिसला. पप्याला बघितल्यानंतर शेठजीने विचारलं, का रे पप्या कशाला आलाय? आता पप्या आलता कशाला? ऐ गडी, हा 500 रुपये उसनं मागायला. पप्या शेठजीडे बघितल्यानंतर 500 उसनं मागायला हीच विसरून गेला. पप्याने शेठजीला बघितलं, शेठजीडे बघून पप्या खदा हसायला लागलं. शेठजी म्हणलं, अरे पप्या कशाला हसतोयस? तो म्हणला, हसू नाही तर रडूवी. तुम्ही एवढं मोठ्याच्या मोठं, ढोलच्या ढोल, त्यात माडीव झोपलाय, मेला बिला तर जाळाय कसं न्याच? आता आलत कशाला? आलत कशाला? 500 रुपये उसनं मागा, ही इसरायच नाही. आलत कशाला? 500 रुपये न्यायला. आणि आता शेठजीला असं बोलल्यानंतर शेठजीला गुदगुल्या झाली असतील. शेठजी म्हणले, याला बांधून ठेवा, याचा बाप येऊ द्या. बाप पोराला बांधून ठेवलं. शेठजी म्हणले, सकाळी पोरग गेलंय अजून माघारी आलं नाही. दुसऱ्या पोराला सांगितलं, जा रे, सकाळी बाळ्या गेलाय अजून आला नाही, काय झालंय बघून. दुसरं पोरग गेलं. दुसरं पोरग गेल्यानंतर प्रसंग असा घडला, या बापाला तुकोबराय धन्यता देतील का नाही एवढंच मला भालवडीकर तुम्ही सांगायचंय. दुसरं पोरग दारात उभा राहिलं. दारात गेल्यानंतर हाक मारली, शेठजी पप्या आलाय का? आलाय ये. आत गेल्यानंतर शेठजी बसलो होतं, पप्याला असा बांधून ठेवला होता. बांधून ठेवल्यानंतर आता हे आलेला कोण होता? त्याचाच, मोठ्यानं बोला भालवडी, आलेला त्याचाच भाव होता. भाव शेठजीनं सांगितलं, पप्याला का बांधून ठेवलाय? शेठजी म्हणलं, तुझ्या भावाला का अक्कल बिक्कल आहे का? आलंय ते आलंय सकाळ सकाळी आमच्या घरी, मला म्हणतोय तुम्ही शेठजी एवढं मोठंच्या मोठं, ढोलच्या ढोलय, त्यात माडीव झोपलाय, मेला बिला तर जाळाय कसं न्याच? आता ह्यो कोण होता? त्याचाच भाव होता. तो म्हणला, शेठजी तुम्ही जर मेला ना तर तुमचं तुकडं करायचं मगच जाळाय न्याच. शेठजीला राग आला आणि शेठजी म्हणले, या दोघाला बी बांधून ठेवा, ह्याचा बाप येऊ द्या. दोघाला बी बांधून ठेवलं. बाप वाट बघित बसला होता.
सकाळी गोपन बी तिकडं दगड बी तिकडं, शेवटी बाप उठला आणि बाप शेठजीच्या घरी आला. ऐकून जा. बाप शेठजीच्या घरात आल्यानंतर दारातून हाक मारली, शेठजी पोरं आल्यात का? शेठजी म्हणले आल्यात आल्यात, आत ये. आत ये म्हणल्यानंतर शेठजी असं बसलो होतं, दोन्ही पोरं अशी बांधून घातली होती आणि दोन्ही पोरं बांधून घातल्यानंतर त्या बापाने विचारलं काय झालं शेठजी, दोन्ही लेकरांना बांधून ठेवले, काय चुकलं का त्यांच्याकडून? अरे चुकलं का, पहिला आलंय ते आलंय, मला पहिल्यानंतर पहिलं म्हणताय शेठजी. आता आलेला कोण होता? शाबास, रातभर सांगितली गीता. ऐक, आलेला त्यांचा बाप होता. अगदी बरोबर आहे, आलेला त्यांचा बाप होता आणि प्रसंग असा घडला हा त्यांचाच बाप ना. आणि मग शेठजीला सांगितलं, शेठजी सांगू लागलं पहिला आलंय, मला म्हणते तुम्ही माडीव झोपलाय, एवढं ढोलच्या ढोल टप्पूच्या टप्पोय, मेला बिला तर जाळाय कसं न्याचं? दुसरं म्हणतंय शेठजी घाबरू नका, तुकडं तुकडं करायचं आणि मगच न्याचं. हे कोण होता आता? त्यांचाच बाप होता. शेठजीला म्हणला शेठजी कशाला पोरांचं मनाव घेतलाय, तुम्ही जर मेला ना माडीवच राखेलचा डबा. ऐका, आता ह्या बापाला तुकोबराय धन्यता देतील का? नाहीत देणार गड्या. मग ज्या तुकोबराय अशा बापाला तुकोबराय धन्यता देणार नाही, असलं बाप मी रातभर सांगेन. असल्या बापाला तुकोबराय धन्यता देत नाहीत, मग कोणाच्या बापाला धन्यता देतात? ऐकून जा बसलेले. संतांची दिंडी घरी येणार आहे, वाटलं सगळ्यांना माहीत झालं. माहीत झाल्याबरोबर संत घरी येणार आहेत, आनंद झाला. काशीला संत घरी येणार आहेत म्हटल्यानंतर कबीरदासांना आनंद झाला आणि प्रसंग असा घडला. दारात संत उभे राहिल्यानंतर विचार आला मनामध्ये. विचार करू लागले, अरे दारात तर संत उभे आहेत, घरात बसल्यानंतर जेवायला काय घालायचं? विचार मनामध्ये आल्यानंतर तेवढ्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या. पत्नीला सांगितलं आतमध्ये जाण, काहीतरी आहे का बघ. आहे का बघ म्हटल्यानंतर पत्नीनं सांगितलं मालक काही नाही घरामध्ये शिल्लक. अगदी भाताचं शीत सुद्धा मालक शिल्लक नाही. सांगितलं गेलं, डोळ्यात पाणी आलं आणि विचारलं विठ्ठलाला, का रे विठ्ठला एवढी का परीक्षा पाहतो? दोन्ही नवरा बायकोंच्या डोळ्यात पाणी आहे. दोघांच्या डोळ्यात पाणी असताना दोघांचं ही लेकरू धावत धावत आतमध्ये आलं. घरात आल्यानंतर आई बापाच्या डोळ्यात पाणी पाहिलं आणि कबीरानं त्या मुलाकडे पाहिल्यानंतर, मुलानं कबीरजींकडे पाहिल्यानंतर मुलानं ओळखून घेतलं, नक्कीच बापाला काहीतरी दुःख आहे. विचारलं बाबा कशासाठी रडताय बाबा? त्यावेळेस कबीरजींचा मुलगा कमालदास होता. कमालजींना सांगितलं, अरे थोड्या वेळात आपल्या घरात संत येणार आहेत, संतांच्या जे भोजनाचं नियोजन करायचं आहे, घरात तर अन्नाचा कण नाही, काय करावं? त्यावेळेस स्वतःच्या मुलानं सांगितलं, बाबा एक काम करू, गावातल्या वाणीदादाकडे जाऊ, वाणीदादाला सांगू आमच्या घरी संत येणार आहेत, तुझ्याकडून आम्हाला माल दे, परत आम्ही पैसे देतो. असं सांगितल्यानंतर कबीरजी म्हणतात, अरे बाळा जायला तोंड पाहिजे ना त्याच्याकडे, पहिलीच उदारी त्याची देण आहे. असं म्हणल्याबरोबर सांगितल्यानंतर कबीरांचा मुलगा कमाल शांत झाला. शांत झालेल्या कमालानं विचार केला काय करावं. त्यावेळेस सांगितलं, बाबा सगळे झोपल्यानंतर आपण दोघंही गावातल्या वाणीदादाच्या दुकानाकडे जाऊ. दुकानात गेल्यानंतर बाबा आपण त्याच्या दुकान बंद असताना खाली उतरू आणि उतरल्यानंतर आपल्याला जितका माल लागेल तितका आपण चोरी करून आणू. त्यावेळेस कबीरजी सांगतात, कमाला वेडबीड लागलं का काय कमाला तुला चोरी करायची? त्यावेळेस सांगितलं, बाबा दारात संत येणार आहेत, संतांच्या मुखात जर घास नाही गेला तर आपल्याला पाप लागेल. बाबा चोरी करून लागलेलं पाप महत्वाचे, ऐका, पण दारातून संत उपाशी नाही गेले पाहिजेत बाबा, साधू उपाशी नाही गेले पाहिजेत. असं म्हणल्याबरोबर दोघांनीही ठरल्याप्रमाणे निघाली गावात. गावात गेल्यानंतर रात्रीचा प्रहर होता, अंधार पडला होता, दुकान बंद होतं आणि प्रसंग असा घडला, कबीरजींचा मुलगा कमाल वरती गेला, दुकानाच्या आतमध्ये उतरला आणि उतरल्याबरोबर प्रसंग असा घडला, जेवढं लागतंय तितकं साहित्य घेतलं, वरती द्यायचा. कबीरजी ते वरती घ्यायचे आणि सगळं साहित्य झाल्यानंतर आता कबीरजींचा मुलगा कमाल वरती जाणार होता. जाता 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 एका डब्याला पाय लागला आणि पाय लागल्याबरोबर त्या डब्याचा आवाज झाला आणि वाणी दादा उठला. गड्या कबीरजींचा मुलगा वरती निघाला होता. जात असणाऱ्या मुलाचं मुख वरती गेलं, छातीपर्यंत शरीर वरती गेलं आणि प्रसंग असा घडला, छातीपर्यंत गेलेलं शरीर होतं तोपर्यंत वाणी दादा आले आणि पाहिलं कोणतरी दुकानात चोर घुसलाय रे, कोणतरी दुकानात चोर घुसलाय. त्यावेळेस वाणी दादा खाली आले आणि दोन्ही पाय घट्ट हातात धरले.
हातात पाय धरल्याबरोबर कबीरजींचा मुलगा कमालजी प्रयत्न करतोय वरती येण्याचा. वरती काय येता येईना. कबीरजी म्हणतात बाळा ये ना वरती. काय झालं काय झालं म्हणल्याबरोबर कबीरजींचा मुलगा कमालजी सांगतो बाबा नाही वरती येऊ शकणार बाबा मी आता. का नाही येऊ शकणार बाबा? एक काम करा आता तुम्हीच घरी जा. खाली माझा पाय वाणी दादानी धरलाय बाबा. त्यावेळेस कबीरजी सांगतात अरे गड्या जर त्या वाणी दादाला तू जर सापडला ना आणि जर वाणी दादाला समजलं की हा कबीराचा पोरगा कमाल आहे, ऐक रे अख्खं गाव आपल्याला नावं ठेवेल रे. अख्खं गाव म्हणेल दिवसा ढवळ्या भजन करतात आणि रात्रीची दुकानं घरं फोडतात रे. ऐक रे कमाला काय करावं असा विचार केल्याबरोबर कबीरजींचा मुलगा कमाल सांगतोय बाबा येताना तलवार आणली होती ना. बाबांनी विचारला आणली ना बाळा. काय करू काय सांग ना काय करू. एखादा लाकूड तोडू कुठं वार करू कुणावरती वार करू सांग रे कमाला. असा विचार केल्यानंतर कमालजी सांगतो बाबा दुसरा तिसरा कुठं वार नका करू. जगाच्या पाठीवर पोरग कसं असतं बाप कसा असतो ऐकून जा बसलेले. दुसरा तिसरा कुठं वार नको करू असं सांगितल्यानंतर कुठं वार करायचा. त्यावेळेस सांगितलं बाबांना बाबा तुमच्या पायावरती नतमस्तक होतो. एक काम करा ती तलवार घ्या माझे केस हातात धरा आणि केस हातात धरल्यानंतर माझं शिरछेद करा माझं मुंडकं कापा बाबा. कबीरजी म्हणतात वेड लागलं का बाळा काही बोलतो का काय. माझं लेकरू आहे रे तू. ए ऐक ना बाळा असलं नको बोलू पण मुंडकं छाटून करायचं काय रे बाळा. त्यावेळेस कमाल सांगतो ऐका ना बाबा मुंडकं जर तुम्ही छाटलं ना बाबा ते मुंडकं घरी घेऊन जा आणि वाणी दादाच्या ताब्यात मुंडकं नाही हे शरीर पडल बाबा. आणि वाणी दादाला नाही समजणार हे शरीर कोणाचे. ऐका कबीरजींच्या समोर प्रश्न असा पडला अरे ज्या लेकरासाठी आतोनात कष्ट केलं त्या लेकराचा शिरछेद करायचा जगाच्या पाठीवर असा कोणता बाप आहे गड्या. कबीरजींचा मुलगा कमाल सांगतोय बाबा कसलाच विचार करू नका बाबा हातात केस धरा आणि बाबा घ्या तलवार घ्या बाबा मारा माझ्या मुंडक्यावरती बाबा माझं मुंडकं शिरछेद करा. वाणी दादा खाली ओढतोय बाबा. आवरा ना पटकन बाबा आवरा. नाविलाज झाला कबीरजींचा. हातात मुंडकं घेतलं आणि तलवारीनं शिरछेद केला. स्वतःच्या लेकराचं मुंडकं कापलं रगड्या. स्वतःच्या लेकराचं मुंडकं कापलं. मुंडकं हातामध्ये राहिलं शरीर खाली पडलं गेलं आणि कबीरजीने ते मुंडकं हातात धरलं. हातात धरलेलं मुंडकं हातामध्ये बाजाराच्या पिशव्या होत्या. धावत घरी गेले. घरी गेल्यानंतर पत्नीच्या हातात सगळं साहित्य दिलं आणि पत्नीचे डोळे बाहेर फिरले आणि पत्नी विचारू लागले 2 जण गेला होता ना कुठे माझा कमाल कुठे माझा कमाल. असं म्हणल्याबरोबर कबीरजी सांगतात गेलो होतो वाणी दादाच्या दुकानात घडलेला प्रसंग सांगितला आणि कबीरजींनी पत्नीला हात समोर द्यायला सांगितला. हात समोर आहे पत्नीचा. कबीरजींनी ते पिशवीतून मुंडकं बाहेर काढलं आणि स्वतःच्या धर्मपत्नीच्या हातात दिलं. जगाच्या पाठीवर कोणती अशी आई आहे रगड्या ऐकून जा. कोणती अशी आई आहे की स्वतःच्या लेकराचं मुंडकं आपल्या हातात असताना रडायला लागली आणि रडणारी ऐको पाहिल्यानंतर कबीरजी सांगतात नको रडू नको. आपल्या दारात संत जेवावेत म्हणून आपल्या लेकरानं स्वतःचा प्राण सुद्धा अर्पण केलाय. हसत हसत स्वयंपाक कर म्हटल्यानंतर कबीरजींच्या पोराचं मुंडकं बाजूला ठेवलं. त्याच्यावर फाटी झाकली गड्या आणि स्वयंपाक बनवायला घेतला. दारात आलेल्या संतांना पोटभर अन्न घातलं. पोटभर जेवले आणि जेवल्यानंतर पहाटेच्या सुमारात घरी आलेले संत निघाले माघारी जात असताना प्रसंग असा घडला. इकडं तोपर्यंत ते शरीर वाणीदादाच्या ताब्यात मिळालं होतं. वाणीदादाने राजाकडे नेलं आणि राजानं सांगितलं ह्याला मुंडकं नाही कोणाचं शरीर आहे सांगू शकत नाही. भर सभेत सुळावरती द्या म्हटल्यानंतर असं गावात चौकात आणलं. सूळ मांडला गेला आणि सुळावरती आता ते शरीर देणार. तोपर्यंत माझ्या ज्ञानोबरांची दिंडी त्या घरातून बाहेर पडली आणि पांडुरंगाचं भजन चालू आहे. भजन करत दर मजल करत वारकरी निघालाय. जात असणारा प्रत्येक वारकरी त्या शरीराकडे पाहतोय. प्रसंग असा घडला. समोरून येणारी दिंडी पाहिली गड्या. ज्या शरीराला मुंडकं नाही त्या शरीराने सुद्धा समोर दिंडी पाहिल्यानंतर दोन्ही हात वरती केले आणि श्री संतांची माथा चरणावरी ऐकून जा. माथा नसताना सुद्धा हात वर करून संतांच्या पायावरती नतमस्तक झाले. असा कबीरजींचा मुलगा कमाल होता. आणि प्रसंग असा जाता
प्रसंग असा घडला, जात असताना जाता जाता प्रसंग असा घडला, ऐकून जा. कबीरजी सुद्धा त्या दिंडीमध्ये दिंडी वाट लावण्याकरता आले होते. दिंडी वाट लावण्याकरता आले असताना प्रसंग असा घडला, कबीरजी पण ते शरीर पाहत होते आणि शरीर पाहत असताना कबीरजींच्या दोन्ही डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या होत्या. तोपर्यंत एका वारकऱ्याने पाठीवरती हात टाकला आणि सांगितलं, ए कबीरा, कोणाचं लेकरू असेल र? शरीराला मुंडकं नसताना सुद्धा हात जोडते रे वारकऱ्याला, कोणाचं पोरगा असेल असं विचारल्यानंतर कबीरजी सांगतात, काय करायचं बाबा तुम्हाला, जा ना बाबा तुम्ही, बाबा ह्याची काळजी करू नका, तुम्ही जा, कोणाचं पोरगा आहे काय करायचं. अरे कबीरा ऐक तरी पुढचं, ऐक रे कबीरा, हे पोरगा कोणाचं हे माहीत झालं ना, खरं सांगू तुला कबीरा, या पोराचं जर मुंडकं त्याच्या बापाजवळ असेल, आई जवळ असेल, तर ते मुंडकं जर माझ्या हाताने मी त्या शरीराला जर लावलं ना तर पोरग जिवंत होईल. कबीरजींच्या डोळ्यात पाणी आलं. कबीरजी सांगतात, बाबा सुळावर दिलेलं लेकरू माझं आहे बाबा, बाबा ते लेकरू माझं आहे बाबा, तुम्ही जिवंत कराल का त्या लेकराला? सांगितलं गेलं, अरे हो जिवंत करेन. धावत धावत घरी गेले, घरी गेल्यानंतर ते मुंडकं हातात घेतलं, धावत धावत त्या बाबा जवळ आले, बाबांच्या हातात दिलं, हात जोडले, सांगतायत, बाबा लावा ना मुंडकं शरीराला, उठू द्या माझं लेकरू. सुळावरचं शरीर खाली घेतलं आणि त्या बाबाने ते मुंडकं लावलं. झोपेतून पोरग उठावं असं ते पोरग उठून बसलं. प्रसंग असा घडला, कबीरजींनी त्या वारकरी बाबाला हात जोडले आणि त्या वारकरी बाबाला विचारलं, बाबा तुम्ही कोण आहे? त्यावेळेस सांगितलं, मी पंढरीचा वारकरी आहे. ऐकून जा, पंढरीचा वारकरी होता, पण पंढरीच्या वारकऱ्याच्या रूपात माझा विटेवरचा मालक आला होता. असं पोरग जर जन्माला आलं तर तुकोबराय म्हणतात अभंगाचं पहिलं चरण. आपुली आहेता जोचे जागता, 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 आपुली आहेता माता पिता तयाचे, माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे,
पिता वाजवा, टाळी वाजवा. आपल्याला येत नाही जास्त काय, पण आपल्याला थोडं थोडं कळतं बरं का आकाश महाराज. जास्त नाही आपल्याला, खरंच काही येत नाही, पण कळतं कोण कुठं हुकला आणि कोण कुठं गेला. हे असलं थोडंफार का होईना, म्हणजे आपलं ती गवंड्याच्या हाताखाली जाऊन जाऊन थोडं शिकलोय मी वळंब्यात बांधकाम आहे का. पण खरं सांगू, ही असं म्हणायला आणि हे वाजवायला ही काही सुखाची गोष्ट नाही. खरं सांगू, ऐका, परमार्थ सुद्धा रक्तात असावा लागतो गड्या, आणि त्या परमार्थासाठी वाहून घ्यावं लागतं. आणि वाहून घ्यायचं असेल तर परमार्थ म्हणजे काय असतो, वाहून घेणं म्हणजे काय असतं. तर ही महाराज मंडळी, तरुण महाराज मंडळी बघितली ना, आज कीर्तनकार बी तरुण आहेत, गायक बी तरुण आहेत, वादक बी तरुण आहेत, आणि ऐकणारे सुद्धा असे टाऊकारून आहेत. ह्यांचं काय चाललंय रे, काय कळू दे नाही कळू दे. पण असे सगळे जबरदस्त नियोजन आहे. ऐका, खरं सांगू, आपुल्या हितांचो असे जागतान, धन्य माता पिता तयाची. मोठ्यानं बोला, धन्य माता पिता तयाची. मी बाप सांगितला, पण बाप सांगत असताना पहिलं प्राधान्य कुणाला दिलं? ऐका, मातेला दिलं. जगाच्या पाठीवर आई नावाची गोष्ट अशी आहे ना, माता नावाची गोष्ट अशी आहे, स्त्री नावाची गोष्ट अशी आहे. जगाच्या पाठीवर स्त्रीला कधीच कमी समजायचं नाही. नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए भीष्म प्रल्हाद और हनुमान. एवढं लक्षात ठेवा. आई ही आई एक स्त्रीच अशी चांगली लेकरं जन्माला घालू शकते, तिचं नाव आई आहे. आई ज्यावेळेस एखादी स्त्री, एखादी आई स्वरूपाला, मातृत्वाला प्राप्त होते, त्यावेळेस तिचं बाळंत शब्द कधीतरी फोड करून वाचा. त्या बाळंत शब्दाचा अर्थ असा होतो, बाळ जन्माला देताना जिचा अंत सुद्धा होऊ शकतो ना, तिचं नाव आई आहे, हे लक्षात ठेवा. आई साधीने पोरग बिघडवायचं का चांगलं करायचं हातात कुणाच्या? आईच्या. म्हणून ऐका, पहिलं प्राधान्य आईला दिलं. धन्य माता पिता तयाची. खरं सांगू, आईला पहिलं प्राधान्य सगळ्याच बाबतीत देवाला दिले. खरं सांगू, देवाने सगळीकडे आईला प्राधान्य दिले, सगळीकडे स्त्रीला प्राधान्य दिले. आता खरं सांगा, आपले 9 सण किती असतात हिंदू संस्कृतीचे? किती? हा, अगदी बरोबर आहे आजी. किती? 12 असतात. 12 सणापैकी स्त्रीला दिलेले सण किती? हा, बरोबर आहे तुमचं. किती? 9. आणि गड्याला दिलेलं 3. ऐकून जा. परवा देवासोबत असंच मंदिरात गेल्यानंतर मी देवाशी चर्चा केली, आणि देवाला विचारलं, लगा 12 सणातले निम्म तरी करायचं. साय दुनी 12 निम्म, गड्याच्या वाटणीला निम्म द्यायचं, स्त्रीच्या वाटणीला निम्म द्यायचं. असं म्हटल्यानंतर देव म्हणले, जा की जावा भालवडीला. मी म्हटलं का रे? देवाला विचारलं का? जा म्हणलं, गर्दी कुणाची आहे जास्त बघ कीर्तनाला. जाईल तिथं स्त्रीला प्राधान्य. मी म्हटलं 9 सण आणि ह्या गाड्याला फक्त 3 सण. ह्यांचं 3 सण म्हणजे कसलं? पहिला सण आहे तुमच्या वाट्याला बोंबला. ऐका, पहिला सण आहे तुमचा. दुसरा सण दुलवड, ती बी आपणच करावी, दुसरं कोणी करायची नाही. आणि तिसरा सण आहे तुमचा रंगीव बैल, त्याच कामाचं आहे. ऐका, मी म्हटलं असं करा देवा. देवानं सांगितलं, कधीतरी मंदिरात येताना माझ्या आईला बघत जा, आणि कधीतरी येताना माझ्या बापाला बघत जा. ऐका, का रे देवा असं? जगाच्या पाठीवर मंदिरात येणारी जर स्त्री पाहिलीस ना, देवानं सांगितलं मला, मंदिरात येणारी स्त्री जर तू पाहिलीस ना, तर मंदिरात जात असताना चांगली साडी घालते अंगावर, नटून थटून तयार होते, हातात निरंजनाचं ताट घेते गड्या, घरात खायला अन्न नसलं तरी एखादा गोळाचा खडा घेते आणि त्या ताटात टाकते आणि माझ्या दर्शनाला येते रे. आल्यानंतर मला ओवाळते, ओवाळल्यानंतर मला प्रसाद देते आणि माझी माय माझ्या समोर हात जोडून उभी राहते रे. म्हणून माझ्या माईच्या वाटणीला 9 सण दिले. मी देवाला विचारलं, ह्याचं कसं काय? देवानं सांगितलं, अरे जाता जाता गाडीवरच मंदिराच्या बाहेरनच मला हात करते आणि मला बाहेरनच फ्लाइंग किस देते. कुणाला कुणाला देते? देवाला. ऐकून जा. म्हणून आपल्या वाटणीला किती सण आहेत? 3 सण आहेत. ऐका, आता कॅलेंडर उघडल्यानंतर पहिल्यांदा जानेवारीत कोणता सण येतो? ऐका, किती भारी असतं ना ते.